हॅलो हाय गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सर्वजण खूप खुश असाल. मीही खूप खुश आहे. एक मिनिट, सगळ्यात आधी मी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर जेव्हा मी बाहेरचा व्ह्यू बघितला आणि मला खूप छान वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाईब्स मला मिळाल्या, तर मी आधी तुम्हाला ते दाखवते. छान मला यासाठीही वाटलं असावं कारण बऱ्याच दिवसानंतर मी एवढी झाडं बघत होती. खूप शांतता होती. फक्त पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते आणि एकदम मोकळीक जे आकाश दिसत होतं. लांब दूरवर असलेला मला समुद्र दिसत होता. छोट्या छोट्या बिल्डिंग्स दिसत होत्या. मोकळं मैदान दिसत होतं. पक्षी दिसत होते. खरंच मला खूप छान वाटलं. बऱ्याच दिवसानंतर मी असा व्ह्यू बघितला. तुम्हाला असं वाटत असेल की सकाळी सकाळी मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, तर मी नक्की कुठे आले? तर काल रात्री मी निघाले, साधारण घरून मी निघाले 8 वाजता. मी स्टुडिओला पोहोचले 8:30 वाजता आणि स्टुडिओहून आम्ही निघालो 9:30 वाजता. 9:30 वाजता मी आणि माझी को ॲक्टर आम्ही स्टुडिओला येऊन ऑलरेडी आम्ही येऊन बसलेलो होतो, पण जे ड्रायव्हर होते ते आले 9:30 वाजता. 9:30 वाजता आम्ही निघाल्यानंतर पुढे आम्हाला एका आर्टिस्टला पिकअप करायचं होतं मालवणीहून. पण मालवणीला पोहोचेपर्यंत आम्हाला झाले 10-20. ट्रॅफिक खूप होती. आर्टिस्टला घेतलं, मग आम्ही तिथून निघालो आणि मग आम्ही लोकेशनवर येऊन पोहोचलो साधारण 3 वाजता. आता प्रत्येक आर्टिस्टला वेगवेगळा रूम दिलेला होता, कारण इथे ना खूप साऱ्या विंग्स आहे. मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळानंतर. तर विंग्स, एका विंगमध्ये एक आर्टिस्ट, दुसऱ्या विंगमध्ये दुसरा आर्टिस्ट, तिसऱ्या विंगमध्ये तिसरं, म्हणजे मी. तर मला ज्या रूममध्ये राहण्यासाठी सांगितलं त्या रूममध्ये ऑलरेडी जी आर्टिस्ट होती ती रात्री 3 वाजता, 2:15 वाजले होते, डोअर ओपन करत नव्हती कारण ती फुल गाढ झोपेत असेल. मग त्यांनी डिसिजन घेतला की बा मला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचं. मग मी आले 3-4 रूममध्ये आणि मग मी इथे येऊन झोपले. साधारण आल्यानंतर काही आपल्याला लगेच झोप येत नाही. 4-4:30 वाजता मला झोप आली आणि सेटवर जायचं म्हणून मला मी 7:15चा अलार्म लावलेला, कारण माझा 8:30चा कॉल टाईम होता. इथून सेट जो आहे तो 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर 8 वाजता निघालं, 8:15ला निघालं तरी आरामात पोहोचणार, कारण हे मुंबई नाही आहे, त्यामुळे इथे जास्त ट्रॅफिक नसावी. म्हणून मी 7:15चा अलार्म लावलेला. पण मी उठले साधारण आता 6 वाजलेत. उठले मी 5:45-5:30लाच आणि हा व्ह्यू बघितला मी बाहेरचा, कारण मी रात्री आलेली तेव्हा खूप अंधार होता. तर हे बघून ना मला खूप छान वाटलं. आत्ता मी आलेले आहे उमरगावला. आत्ता तुमच्याशी बोलता बोलता माझं समोर लक्ष गेलं. या रूममध्ये AC असल्यामुळे ना थंड वाटत होतं, पण जसं हा व्ह्यू बघण्यासाठी मी ओपन केलं ना, तर बाहेरनं अशी गरम वाफ आली. एवढ्या सकाळी विचार करा, इतक्या सकाळी इतकी गरम वाफ लागते, तर दिवसा काय हाल होत असतील. आणि आता बघता बघता माझं समोर लक्ष गेलं तर तिथे छपरावर लोक झोपलेली आहेत. साधारण आपण टेरेसवर झोपतो, ते छपरावर झोपलेले आहेत टेरेसच्या. तर मी तुम्हाला ते दाखवते. आणि मी ज्या सेटवर जाणार आहे तो सेट तर खूप छान आहे, खूप छान आहे. मला माहीत नाही तिथे शूट करणं अलाउड आहे की नाही, पण माझा सेटवरचा पहिला दिवस हा. नेहमी मी शूट करत असते, त्याचा एक ब्लॉग बनवत असते आणि तो तुमच्यासाठी आणि माझ्या आठवणींसाठी मी सेव्ह करून पोस्ट करत असते. तर फर्स्ट डेचा ब्लॉग तर येईलच आजचा, पण जे मला शूट दाखवायचं आहे, जो सेट आहे प्रॉपर तयार केलेले त्यांनी 2-3 काहीतरी सेट आहेत, तर ते जर आपल्याला शूट करता आले तर खूप छान होणार आहे. तर चलो आता मी फ्रेश होते. आंटी रही हो. गुड मॉर्निंग.
मैं तो ये ऐसे ही ब्लॉग बनाने के लिए मुझे भेज देना ताकि मैं इसमें खाना वाना डाल के तो हम वहाँ पे बनाएंगे बहुत सारे रील्स. आर्टिस्टची राहण्यासाठी इथे सोय केलेली होती. पण आत्ता आम्ही हे बघा हे टिफिन प्रत्येक आर्टिस्टला एक एक टिफिन जात असतो त्यांच्या रूममध्ये. ते जर सेटवर असतील तर सेटवर. ह्या गाड्या आहेत ज्या आम्हाला इथून पिकअप करणार आणि सेटवर ड्रॉप करणार. लोकेशनवरून आम्ही निघालो होतो. आता आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून तर सेट हे अंतर साधारण 10 किलोमीटर एवढं होतं. जसं मी म्हटलं आणि रस्त्यात अजिबात आम्हाला ट्रॅफिक लागली नाही. त्यामुळे आम्ही 10 मिनिटाच्या आतच आम्ही पोहोचलो आणि हा आमचा आहे सेट. स्वस्तिक प्रोडक्शनचा हा सेट आहे. इथे लक्ष्मीनारायण, वंशज, रामायण आणि आणखी कुठली तरी सिरियल अशा 4 सेटचं शूट होतं. तर सांगायचं राहिलं की मी ज्या सेटवर आले आता आणि मी ज्या सिरियलमध्ये काम करते त्या सिरियलचं नाव आहे वंशज. तर आत्ता आम्हाला मेकअप रूम दिलेली आहे. त्या मेकअप रूममध्ये आम्ही जातोय. तर येस, ही आमची मेकअप रूम आहे. मी कैदीचं कॅरेक्टर प्ले करते त्यामुळे मेकअप हा डार्क सर्कल दिसतील, चेहरा काळपट दिसेल असा त्यांनी केला आहे. तुमने आई लेसेस लगाई है कि तुम्हारी ओरिजिनल है? मेरी ओरिजिनल है. झूठी है। क्या 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 देख रहे हो तुम लोग झाक झाक के यार? झाको मत, पूछ लो यार, कुछ पूछना है तो. मेकअप माझा झालेला होता. आता साडी ड्रेपिंग आणि हेअर माझे करायचे बाकी होते. त्यासाठी ही आली होती जी मला हेल्प करणार होती. तर साडी ड्रेपिंग झाली आहे, हेअर झाले आहे. आता वेळ होती नाश्त्याची. नाश्ता करून झाल्यानंतर लोकेशन जे होतं जिथे मेकअप रूम होत्या तिथून आमचा जो सेट आहे तो साधारण 501 मीटर अंतरावर होता. तर आम्हाला इथून पिकअप केलं आणि आता आम्ही सेटवर जाणार होतो. तर माझ्यासोबत जे माझे को ॲक्टर होते तेही माझ्यासोबत आले. म्हणजे जे पण सेटवर गरजेचे होते ज्यांचे आता शूट होतं ते सगळे आम्ही बसलो आणि मग गाडी निघाली. फ्रंट सीटवर जी बसलेली आहे ती आमच्या सिरियलची म्हणजेच वंशज सिरियलची लीड ॲक्ट्रेस अंजली तत्ररी. हे नाव बोलणं थोडं अवघड आहे. एकदा ट्राय करून बघा जमतंय का. तर आम्ही पोहोचलो होतो आता सेटवर. सेटवर काम अजून सुरू होतं. इथे आमचे जेलचे सीन लावले होते. ओपन स्पेस. सगळे जेलर, कॉन्स्टेबल, पोलीस सगळे इथे अवेलेबल होते. कारण आता सीन सुरू होणार होता. ये पूरा लास्ट है. हाँ कैमरा पैन करो. लेफ्ट. प्रत्येक जण आपापलं स्क्रिप्ट घेऊन बसलेला. थोड़ा राइट में ले ट्रॉली भी. ले माझी स्क्रिप्ट ले झाली होती त्यामुळे मी ले शूट करत. बस रुक. अभी इधर से कोई चलो पैरेलल. पहिला दिवस असतो त्यामुळे फार कोणाशी शागिद ओळख लेफ्ट पे जा नसते. दे रे. पण और लेफ्ट पे जा. ओळख तशी फार वेळ और लेफ्ट पे लागत जा. नाही. आणि मग बस यही हुई का मार्क. झालो आणि मग खूप साऱ्या गप्पा जो आणि जितने थे सबको सगळी कैदी लोग को मजा पीछे रख. केली सेटवर. ते जेवढी आजूबाजूला झाडं होती ती सगळी झाडं चिक्कूची होती आणि पिकलेले चिक्कू असे टपटप पडत होते. एक्शन. वन मोर वन मोर वन मोर वन मोर वन मोर. अरे वन मोर बोल. अबे मैं रोल बोलूंगा ना आप लोग पकड़ लो क्योंकि आवाज होता है फिर उसके बाद सुनाई नहीं देता. रोल पे आप लोग मारा मारी स्टार्ट करो. आता झाला होता लंच टाइम. लंच टाइममध्ये आम्ही परत जिथे मेकअप आम्ही केलेला तिथे आलो आणि जेवणात होता वरण भात, कोबीची भाजी, बटाट्याची भाजी. आणि जेवण करून झाल्यानंतर पुन्हा आम्ही आलो सेटवर. तर इथे घोड्यांचाही लंच टाइम होता त्यामुळे बरीच घोडे होते आणि ते त्यांचं जेवण करत होते. कारण इथे बाजूलाच मायथो सिरियल आहे लक्ष्मीनारायण, रामायण. तर त्यांचंही शूट सुरू होतं. आता इथे एक सीन होता ज्यात जी गुलरेज आपा आहे ती एका कैदीचं पाण्यात तोंड बुडवते आणि तो सीन काचेच्या फिश टँकमध्ये त्यांनी शूट केला. खालून कॅमेरा लावलेला
आणि वरून तिचा फेस जसा पाण्यात जाईल तसं तिचे जे रिॲक्शन्स आहेत ते कॅमेऱ्यात कॅप्चर आप और आगे आप और हाँ करेक्ट टेकिंग आप दिख रहे हो प्रॉपर मैम नीचे आके खुला रख के छत पर ना रोल एंड रोलिंग एंड एक्शन वन क्या हुआ क्या हुआ उनको हाइट देना पड़ेगा क्या कांच लगा के कांच संभाल के हाँ बेटा कांच संभाल के करो कट करो कैमरा हाँ यहीं से जाओ ठीक है आराम से जाना ठीक है चलेगा रोल कांच पे मत अपने आप को बचाना अपने आप को बचा के करो रोल एक्टर हो फेसी दिखता है रोलिंग एंड एक्शन तो उतरो मैम ओके एक बार प्ले करना और तड़पना आना चाहिए क्या प्ले करना एक बार एंड टेकिंग एंड रोल रोलिंग एंड एक्शन मैम ओके सुपर टावेल दे दो अच्छा है प्ले करना एक बार लाईट फ्लिकर होतं ना. सकाळपासून माझा एकच सीन झालेला आहे आणि तो जेवणाच्या आधी आणि जेवणानंतर असा झाला. म्हणजे त्या टायमिंगला सूर्य अगदी डोक्यावर होता, खूप ऊन होतं, माझं खूप डोकं दुखत होतं, अजूनही दुखतंय. मग सीन आमचा साधारण 5 वगैरे झाला. त्यानंतर कॉफी घेतली मी, ब्लॅक कॉफी. आता थोडासा नाश्ता केला, खमण खाल्ले जे नाश्त्यामध्ये होते आलेले, आणि अजूनही डोकं दुखतंय. यानंतरही सीन असेल असं म्हणून आम्ही सेटवर थांबलोय. अजून आम्हाला पॅकअप सांगितलेलं नाही आहे. पहिलाच दिवस आहे आज आणि चेहरा माझा टॅन झालेला आहे. तो तुम्हाला आता दिसणार नाही कारण मी चेहऱ्यावर फिल्टर लावलं आहे, त्यामुळे तुमच्यात एवढं लक्षात येणार नाही. पण असो तर या गोष्टी इग्नोर कराव्या लागतात, कारण हेच आपलं काम आहे. मग उन्हात असो किंवा AC मध्ये. तर असा होता आजचा दिवस. अजून दिवस पूर्ण व्हायचा बाकी आहे, कारण एखादा सीन लागू शकतो, अजून जेवण करायचं आहे, घरी जायचं आहे. आज पहिलाच दिवस होता माझा उमरगावमधला. मस्त होता, छान होता. तर ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉलो केलं नसेल तर पेजला फॉलो करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.